मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नितीन राऊत यांनी आज सकाळी बेझनबाग येथील गुरु नानक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या खोली क्रमांक 5 येथे सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी डॉक्टर राऊत यांच्यासोबत पत्नी सुमेधा राऊत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, आकांक्षा राऊत, मुलगी दीक्षा रामटेके यांनीही मतदान केलं. मतदान हा आपला हक्क व कर्तव्य आहे. देशातील आणि राज्यातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन यावेळी डॉक्टर राऊत यांनी केलं. बेझनबाग येथील गुरु नानक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजातील खोली क्रमांक 5 मध्ये मतदान करण्याकरता राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूर मतदार क्षेत्रातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नितीन राऊत रांगेत आपल्या नातसह उभे होते. मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या असल्यानं संपूर्ण राऊत कुटुंबियांनी रांगेत राहूनच मतदान केलं. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि त्या अंतर्गत आता ही लोकशाहीची निवडणूक आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर महाविकास आघाडी लढते आहे आणि महाविकास आघाडीची विजयाकडची घोडदौड ही पुढं चाललेली आहे. आज राज्याची परिस्थिती जर बघितली तर राज्यातला मतदार हा महायुतीपासून उदासीन आहे, भारतीय जनता पक्षापासून उदासीन आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं या देशामध्ये पक्ष फोडण्याचे काम केलेत, ज्या पद्धतीनं त्यांनी लोकांवर ईडी सीबीआय लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि निर्दोष सुटलेत लोक, अशा पद्धतीनं राज्यामध्ये काम करणारे जे लोक नेत्यांवरती हल्ले करवतात, नेत्यांना गोळी मारायला लावतात, असे हे पक्ष, ही युती महायुती याचा विरोध सर्वत्र या ठिकाणी होतो आहे. आणि हा निकाल आश्चर्यकारक नव्हे तर महाविकास आघाडीच्या बाजूने पूर्णतः तुम्हाला आलेला या ठिकाणी दिसणार आहे. मी या प्रसंगी माझ्या मतदारसंघातले जितके मतदाता आहेत त्यांचा माझ्यावर संपूर्णपणे विश्वास आहे. मला सुद्धा त्या खात्री आहे की मी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती, त्यांचं जे प्रेम आणि जे स्नेह माझ्यावरती आजपर्यंत झालं ते सगळं यावेळेला पुन्हा एकदा या मतदानाच्या निमित्तानं ते प्रदर्शित करणार आहेत आणि हा मोठा विजय या ठिकाणी माझा या ठिकाणी या मतदारसंघात होणार आहे. जनतेला काय आवाहन करू इच्छितो? मी जनतेला आवाहन या ठिकाणी हे करू इच्छितो की आपण लवकरात लवकर घराच्या बाहेर पडून मतदानाचा अधिकार जो भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्याला बजावण्यासाठी पुढे या आणि महाविकास आघाडीला भक्कम करण्यासाठी, भारताची राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी, आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी तुम्ही मतदान करावं आणि प्रचंड बहुमताने महाविकास आघाडीला विजयी करावं असं आवाहन या प्रसंगी मी करतो. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.